महाशिवरात्री व्रताचे नियम ही कामे चुकूनसुद्धा करू नका, नाहीतर पूजेचे पूर्ण फळ मिळणार नाही. 1. महिलांनी केस धुतले पाहिजेत काय? 2. गर्भवती महिलांनी उपवास करावा का? 3. उपवासाला काय खावे काय खाऊ नये? 4. मासिक धर्मात शिवपुराण ऐकावे की नाही? शिवलिंगावर कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात, कोणत्या नाही? शास्त्रात भगवान शिवाची पूजा करण्याची सर्वात सोपी पद्धत सांगितली आहे. एका तांब्याने जल अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात. त्यामुळे भक्त त्यांना भोलेनाथ म्हणतात. शिवपुराणात भगवान शिवाच्या पूजेत कोणत्या वस्तू अर्पित करू नयेत याचेही वर्णन आहे. अन्यथा जेवढ्या लवकर भगवान शिव प्रसन्न होतात तेवढ्याच लवकर ते क्रोधितही होऊ शकतात. तर जाणून घेऊया शिवलिंगावर कोणत्या गोष्टी अर्पण करणे अशुभ मानले जाते. तर पहिला नियम म्हणजे शिवरात्री दिवशी जास्त वेळ झोपू नये. महिलांनी केस धुतले तरी चालतील. आंघोळ करण्यासाठी पाण्यात काळे तीळ मिसळून आंघोळ करा. याने पितृदोष, कालसर्पदोष असेल तर तो दूर होईल. या दिवशी पांढऱ्या रंगाचे, लाल रंगाचे कपडे घालू शकता. काळे कपडे घालणे वर्ज्य आहे. या दिवशी गहू, तांदूळ, मैदा हे पदार्थ खाऊ शकत नाही. तसेच कोणतेही व्यसन करू नये. तुम्ही उपवास केला तर तो दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे. पूर्ण नैवेद्याचे ताट आपण खायचे नाही. तुम्हाला विसर्जित करणं योग्य वाटत नसेल तर शाळीग्रामची पण पूजा करा आणि मग ते नैवेद्याचे ताट तुम्ही खाऊ शकता. गर्भवती महिलांनी उपवास नाही केला तरी चालेल. या दिवशी अपशब्द बोलू नये. ब्रह्मचर्याचे पालन करावे. दिवसा झोपू नये. सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी बेलाचे पान तोडायचे नाही. बेलपत्र अर्पण करताना विषम संकेत अर्पण करा. 3 दल असणारे अर्पण करा. नाही मिळाले तरी चालेल, पण चुकीच्या पद्धतीने अर्पण करू नका आणि महादेवांचा क्रोध ओढवून घेऊ नका. दूध, दही, मध, उसाचा रस, पंचामृत, तूप, साखर, गूळ, धोत्रेची पाने, फुले, शम्मीची पाने, रुईची पाने, फुले, बेलपत्र अशा विविध वस्तू अर्पण करू शकता आणि महादेवांना प्रसन्न करून घेऊ शकता. बरीच लोक चुकीच्या पद्धतीने पूजा साहित्याचा वापर करतात. त्यात म्हणजे पहिली तुळशी. तुळस अतिशय पवित्र मानली जाते आणि सर्व शुभ कार्यात तुळशीचा वापर केला जातो. पण भगवान महादेवांच्या पूजेत तुळशीचा वापर वर्जित सांगितला आहे. अर्थात यामागे एक पौराणिक कथा देखील आहे. भगवान शिवाने तुळशीचा पती असुर जालंधरचा वध केल्यानंतर तुळस क्रोधित होते आणि ते स्वतःला भगवान शिवाच्या पूजेपासून वंचित ठेवते. त्यामुळे भगवान शिवाच्या पूजेत तुळशीचा वापर केला जात नाही. दुसरे म्हणजे केतकीचे फूल. शिवलिंगावर केतकी, केवडा, केवड्याचे फूल, चंपा, कनेर असे लाल रंगाचे फुले अर्पण करू नये. या फुलाव्यतिरिक्त इतर फुले अर्पण करावीत. शिवलिंगावर बेलपत्र, भांग, धतुरा इत्यादी अर्पण केल्याने पूजेचे पूर्ण फळ मिळते. पण वर्जित फुलांचा वापर केल्याने भगवान शिव क्रोधित होतात. नंबर 3 शंख. भगवान महादेवाला शंखाने जलाभिषेक करू नये. यामागे एक पौराणिक कथा मिळते. या कथेनुसार शंखचूड नावाचा एक असुर सर्व देवी देवतांना त्रास देत होता. भगवान शिवाने त्रिशूळाने शंखचूड असुराचा वध केला. यात असुराचे सारे शरीर भस्म होते आणि त्या भस्मापासून शंखाची उत्पत्ती होते. भगवान शिवाने शंखचूडचा वध केला होता. यामुळे शिवपूजनात शंखाचा वापर केला जात नाही. पुढची वस्तू म्हणजे अखंड अक्षदा. कोणत्याही शुभ आणि मंगल कार्यात अक्षदा वापरली जाते. शिवलिंगावर नेहमी अखंड अक्षदा वापरली पाहिजे. तुटलेले तांदूळ चुकूनही शिवलिंगावर अर्पण करू नका, कारण अक्षद हे पूर्णत्वाचे प्रतीक आहे. त्यामुळे शिवलिंगाची पूजा करताना 5 ते 7 अखंड अक्षदा वापराव्यात. कुंकू आणि शेंदूर. सर्व देवी देवतांना कुंकू आणि शेंदूर अर्पित करता येते, पण शिवलिंगावर ते अर्पण करणे वर्जित आहे. शिवलिंगावर तुम्ही चंदन किंवा भस्म अर्पण करू शकता. तसेच हळदी स्त्रीतत्वाची असल्याने शिवलिंगावर अर्पण करू नये. व्हिडिओतील माहिती आवडली तर नक्कीच एक लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.